स्टार्ट. माझं नाव तकदीर रशीद सय्यद आहे. मी पुण्यामध्ये एका नावाजलेल्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक आहे. गेली 26 वर्षे या शाळेमध्ये मी क्रीडा शिक्षक म्हणून काम करतोय. मी व्यवस्थित सेटल होतो, पण एक चूक मी केली की अचानक एक मोठं घर घेतलं. चांगलं मी चुकीचं काही केलेलं नाही, फक्त घरामध्ये इन्व्हेस्टमेंट केला. पण ते मोठी गुंतवणूक असल्यामुळे माझं जे रोजचं किंवा महिन्याचं किंवा वार्षिक बॅलन्स होता किंवा कॅल्क्युलेशन होतं पगारामधलं, ते थोडंसं हल्लं. आणि म्हणतात ना की चादरीच्या बाहेर पाय काढू नये, तसं मी पाय काढले. पण कसं वाटलं की वल्लभ बोत्रे सरांचं मी फेसबुकवर 2-3दा जे आहेत ना, हे ऐकलं लेक्चर. त्यानंतर माझी इच्छा झाली की वल्लभ बोत्रे सरांचं जे आहे ना लेक्चर ऐकल्यानंतर कळलं मला की ही मी चादरीच्या बाहेर काढलेली पाय जे आहेत ते बोत्रे सर 100% परत मला जे आहे ना चादर माझी मोठी करणार आणि माझे पाय जे आहेत ना आतमध्ये घालणार. त्यासाठी मी बोत्रे सरांचं जे आहे ना 499 रुपीजचं पॅकेज घेतलं आणि त्यात ऐकलं. आणि 1 to 1 साठी पण बोत्रे सरांनी मला 3 ते 5 त्यांची महत्वाची वेळ, कारण की त्यांनी मला दाखवलंय की त्यांना किती अपॉइंटमेंट्स आहेत, त्यांना किती लोक त्यांच्याशी बोलण्यासाठी वेटिंगवर आहेत. त्यातनं देखील ते मला 2 तास तब्बल, म्हणजे 2 तासपेक्षा जास्त, 3ला सुरू झालेले 5 वाजून 7 मिनिटं झालेत तरी अजून त्यांच्याशी ते माझी बोलतात. आणि त्यांना माहित आहे की मी माझे जे चादरीच्या बाहेर काढलेले पाय आहेत ना, शक्य नाही लवकर आतमध्ये घालणं. पण त्यांनी एवढा वेळ देऊन, किंवा बोत्रे सर जर नसले असते, दुसरं कोणी जर स्टॅटिस्टिकल माणूस असला असता, तर त्याला कळलं असतं की हा माणूस 1 लाख पगार आहे आणि 1.5 लाखाचं याच्या डोक्यावर जे आहे ना कर्ज आहे. ह्याच्याशी एवढा 2 तास वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. काहीतरी दोन गोष्टी सांगून जे आहे ना, ह्याला जे आहे ना आउट केलेलं बरं. बाकीचे आपले समोर असलेले जे चांगले हे आहेत, काय ते बाहेर दुसरे जे क्लायंट आहेत, त्यांच्याशी बोललो तर फायदा होईल. पण मला एक गोष्ट चांगली वाटली सरांची, की त्यांनी स्टॅटिस्टिकली माझ्या प्रत्येक कर्जाचं, माझ्या पगारीतलं आउटगोईंग आणि इनकमिंग हे मला दाखवलं माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर, A to Z. आणि त्यांनी घरातल्यासारखं माझ्याशी वागले आणि बोलले. आणि एक नाही का, घरातला माणूस किंवा विश्वासाने सांगतो आणि स्क्रीनवर दाखवतो, आणि त्याची बॉडी लँग्वेज. आता आम्ही क्रीडा शिक्षक आहे, आमच्या समोर 2,000 विद्यार्थी असतात. तर माझा 25 वर्षाचा सराव झालेला आहे. त्यामुळे कुठला विद्यार्थी कुठल्या खेळामध्ये तरबेज आहे, किंवा कुठला विद्यार्थी खोटा बोलतो आणि कुठला विद्यार्थी खरा बोलतो, कोण सज्जन आहे आणि कोण हे आहे, हे मी लगेच 5 सेकंदात ओळखतो. ही आमच्या शिक्षकांची खूबी आहे. म्हणून मला मोठी मोठी लोक पण आमच्या शिक्षकी पेशाला म्हणतात की गुरु गुरुच असतो. आम्ही जरी अब्जाधीश झालो तरी गुरु जे आहे ना, हे गुरुच्या समोर आम्ही शून्यच. त्यामुळे मला बोत्रे सरांनी जे बोलले, त्यांची बॉडी लँग्वेज बघून, त्यांनी एवढा वेळ दिला, ते माझ्याशी घरातल्या एका म्हणजे माणसासारखं बोलून त्यांनी सगळं माझं डोक्यावरचं सगळं गणित कमी हे ओझं कमी केलं. आणि त्यांनी मला दोन ज्या टिप्स दिल्या की टॉपअप करा तुम्ही, ह्या टॉपअप केल्यामुळे तुम्ही ह्या कर्जातून बाहेर येऊ शकता. तुम्ही गुंतवणूक चुकीची केलेली नाहीये. तुम्ही काय केलंय, गुंतवणूक तुमच्या प्रॉपर्टीमध्ये केलेली आहे, जी प्रॉपर्टी डबल होणार आहे. आणि तुम्ही चुकीचा मार्ग असं निवडलेला नाहीये की तुम्ही घोडे खेळले किंवा काय कुठे लावले पैसे किंवा कुठे कंपनीत घालवले, नाही का. तर त्यांना ते कळलं. त्यामुळे ते जे आहे त्यांनी मनापासून 2.25 तास माझ्याशी बोलले. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला की लाख पगार आहे आणि मी 1.5 लाख जेव्हा मला भरायचे, तर माझ्यासाठी 1.5 लाख रक्कम आता शून्य झालेली आहे. कारण की माझा कॉन्फिडन्सच एवढा वाढलेला आहे की मला आता 1.5 लाख रक्कम जे आहे ना काहीच वाटत नाहीये. फक्त बोत्रे सरांचं जे नॉलेज किंवा बोत्रे सरांचं जे आहे, वल्लभ सरांचं म्हणजे लेक्चर किंवा स्टॅटिस्टिकल अनालिसिस त्यांचं जे आहे माझ्या बरोबर असेल ना, तर मला 1.5 लाख किंमत आहे ना, ही 1.5 रुपयासारखी आता वाटतेय. कारण की 2.25 तास मी त्यांच्याशी संभाषण केलेलं आहे. आणि त्यांच्या या संभाषणामधून मला एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्याबद्दल वल्लभ बोत्रे सर, खरंच तुम्ही माझ्यासाठी जे आहे ना, एक मी शिक्षक आहे पण तुम्ही एक सुपरवायझर किंवा प्रिन्सिपल म्हणून बनून माझ्या समोर आलेला आहात, नाही का. त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. आणि नक्कीच तुम्ही मी या अडकलेल्या म्हणजे कर्जातून मला बाहेर काढाल. आणि बाकीच्या लोकांना पण मला सांगावं वाटतं की वल्लभ बोत्रे सरांचं जे देवाने दिलेली त्यांना सदसद विवेक बुद्धी आणि असलेलं त्यांच्याकडे नॉलेज, आणि ते जे सांगतात आणि स्टॅटिस्टिकली प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून सांगतात, तर मला लोकांना बाकीच्यांना सांगायचं आहे की तुम्ही खरंच त्यांचं सेशन अटेंड करा. तुम्ही खरंच त्यांच्याकडनं जे आहे ना सल्ले घ्या. नक्कीच तुमचे प्रचंड मोठे डोंगरा एवढे जरी प्रॉब्लेम असतील, तर वल्लभ बोत्रे सर नक्कीच ते सॉल्व्ह करतील, एवढा माझा विश्वास आहे. सर, तुम्ही मला बोलण्याबद्दल बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद सर.
थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच तकदीर साहेब, थँक्यू व्हेरी मच.